शिंदे सेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश। विधानसभेचे माजी उमेदवार दिलीप भोईर व मुलगा राहुल भोईर गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांची झिराड गावात हुकुमशाही चालते, त्यामुळे तेथील नागरिकांना त्रास होतो अशी तक्रार आमदार महेंद्र दळवी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। अलिबाग रोहा मुरुड विधानसभा मतदारसंघ 2024च्या निवडणुकीदरम्यान दिलीप भोईर व महेंद्र दळवी यांनी एकमेकांवर पातळी सोडून टीका केली होती। अगदी मारहाण करेपर्यंत गोष्टी पोहोचल्या होत्या, त्यामुळे दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील वाद निर्माण झाले होते। पण आजचे दृश्य काही वेगळेच आहे। आज केवळ स्वतःच्या फायद्यासाठी दळवींच्या मते गुन्हेगार असणाऱ्या दिलीप भोईर यांनी थाटामाटात शिवसेना पक्षात प्रवेश केला। यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर महेंद्र दळवींचे खास राजा केणी निवडणुकीदरम्यान दिलीप भोईरांसमोर ढाल बनून उभे राहिले। स्वतःचे प्राण पणाला लावून दिलीप भोईरांना तोडीस तोड उत्तर दिले, मात्र दळवींच्या अंगावर येऊन दिले नाही। पण आज मात्र दळवींच्या स्वार्थापोटी त्यांना भोईरांसोबत एकाच व्यासपीठावर बसावे लागत आहे। त्यामुळे दुखावलेल्या केणींचे शिंदे सेनेत महत्त्व कमी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।